छत्रपती संभाजीनगर येथून कथितरित्या छापलेल्या आणि पुरवल्या जाणाऱ्या बनावट कायद्याच्या पदवीच्या मदतीने काही वकील त्या राज्यातील न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस करत असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केलाय। जैनपूरमध्ये ऑगस्टमध्ये नोंदवलेल्या फसवणूक आणि फसवणूक प्रकरणाशी संबंधित एफआयआरच्या यूपी पोलिसांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हे समोर आलं आहे। उत्तर प्रदेशातील जैनपूर येथील सराया ख्वाजा पोलीस स्टेशनमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एक पुरुष आणि त्याची पत्नी यांच्या विरोधात बनावट LLB पदवी छापणे आणि पुरवण्या गुंतवलेल्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास अधिकारी आणि जौनपूरचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार यांनी नुकतेच छत्रपती संभाजीनगर बार काउन्सिलच्या सूत्रांनी पुष्टी केली की उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका पथकाने अलीकडेच या प्रकरणातील मुख्य संशयिताचा सुगावा शोधण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगरला भेट दिली आणि म्हणाले, पोलीस तक्रार आणि FIR एका विशिष्ट वकील, त्यांची पत्नी आणि इतर काही अज्ञात संशयांविरुद्ध आहे। आम्ही मुख्य संशयिताला अटक करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अद्याप बेपत्ता आहे। त्याच्यावर IPC कलम 419, 420, 467, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तो अधिकारी म्हणाला, फिर्यादी ज्याने UK मध्ये कायद्याचा अभ्यास केला आहे त्याने हा मुद्दा उपस्थित केला आणि जौनपूर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला। संभाजीनगरमधील खुलताबाद येथील एका ट्रस्टशी संबंधित असल्याचा दावा संशयितांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय। मुख्य संशयिताने 2019 मध्ये बनावट LLB पदवी तयार केली आणि दावा केला की ती संस्थांच्या एका गटाने जारी केली आहे। वीर बहादूर सिंग पूर्वाचल युनिव्हर्सिटी जौनपूरशी संबंधित तक्रारदाराने जोडले। पडताळणी केल्याने पुष्टी केली की संस्थाचा गट त्याच्याशी संलग्न नाही आणि पदवीमधील नोंदणी क्रमांक बनावट आहे। कुमार यांनी FIR मध्ये नाव असलेल्या प्रमुख संशयिताने कायद्याचा अभ्यास केलेला नाही अशी माहिती महाविद्यालय आणि विद्यापीठाकडून मिळाली आहे। त्यांच्या निदर्शनास आणून दिले की तो समान पदवी वापरून वेगवेगळ्या न्यायालयात कायद्याचा सराव करत आहे। तपासात असे दिसून आले आहे की काही लोकांनी अशाच पद्धतीने पदव्या घेतल्या आहेत। तो म्हणाला, छत्रपती संभाजीनगर बार काउन्सिलच्या सूत्रांनी पुष्टी केली की UP पोलिसांनी नुकतीच त्यांना भेट दिली। तक्रारीत म्हटले आहे की मुख्य संशयित उत्तर प्रदेशातील कोणत्याही विधी महाविद्यालयात प्रवेश न घेता 2016 ते 2019 या कालावधीत संभाजीनगर येथे राहत होता।